स्वागत. आज आपण बोलणार आहोत स्वयंसुधारणेबद्दल. हो, आणि विशेषतः सकाळी लवकर उठून काही चांगल्या सवयी कशा लावाव्यात याबद्दल. बरोबर. म्हणजे पुस्तकं वापरून आयुष्य कसं अधिक चांगलं बनवता येईल. आजच्या धावपळीच्या जगात हे खूप महत्वाचं झालंय, नाही का? स्वतःसाठी वेळ काढणं. अगदी. आपल्याकडे काही साहित्य आहे, यूट्यूबवरचे काही सारांश आहेत, ब्लॉग पोस्ट, पुस्तक परिचय. आणि या सगळ्यांमध्ये एक पुस्तक जरा जास्त चर्चित आहे, हॅल एलरॉड यांचं द मिरॅकल मॉर्निंग. बरोबर. त्यावर आणि त्याच्या संकल्पनांवर जास्त भर दिसतोय. पण हो, इतरही काही पुस्तकांचा उल्लेख आहे. तर आपलं उद्दिष्ट काय आहे? या सगळ्या माहितीतून महत्वाचे मुद्दे, काय म्हणतात त्याला, गाभा काय आहे, तो समजून घेणं. हो, आणि मूळ कल्पना अशी दिसते की लहान वाटणाऱ्या पण सातत्याने केलेल्या सकाळच्या सवयी मोठे बदल घडवू शकतात आयुष्यात. आपण मुख्यत्वे हॅल एलरॉड यांची पद्धत, म्हणजे ते सॅवर्स म्हणतात त्याला, बरोबर, त्याचा जरा बारकाईने अभ्यास करू. सॅवर्स, अच्छा. हो, ही फक्त सवयींची यादी नाहीये, त्यामागे एक विचार आहे. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. मला वाटतं द मिरेकल मॉर्निंग मागची जी कथा आहे ती खूप प्रेरणादायी आहे. तिथूनच सुरुवात करूया. हो, नक्कीच. हॅल एलरॉड कोण होते नक्की? म्हणजे हे सगळं सुरू होण्याआधी ते एक तरुण यशस्वी सेल्समन होते, एकदम उत्साही. अच्छा. वयाच्या 20व्या वर्षीच एका मोठ्या कंपनीत टॉप सेल्स पर्सन होते ते. गाडी, पैसा, सगळं छान चालू होतं. म्हणजे आयुष्य एकदम मार्गावर होतं असं वाटत होतं त्यांना. हो, पण मग काय झालं? एक मोठा अपघात झाला ना? हो, खूप मोठा. एका रात्री ते कंपनीच्या कार्यक्रमातून परत येत होते आणि एका भरधाव ट्रकने समोरून धडक दिली त्यांच्या गाडीला. अरे बापरे. आणि तो ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता म्हणे. अपघात इतका भयंकर होता की गाडीचा चक्काचूर झाला. किती लागलं होतं त्यांना? खूप जास्त. त्यांची 11 हाडं मोडली होती. डावा पाय 2 ठिकाणी मोडला, हात मोडला, डोळ्याला इजा, कानाचा पडदा फाटला, फुफ्फुसाला पण गंभीर इजा झाली होती. बापरे. वाचले कसे? खरं तर घटनास्थळी जे बचाव पथक आलं त्यांना ते मृत वाटले होते. 6 मिनिट त्यांचं हृदय बंद होतं. म्हणजे वैद्यकीय भाषेत क्लिनिकली डेड. 6 मिनिट? हो. मग एअरलिफ्ट करून हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की वाचले तरी मेंदूला कायमची इजा होईल आणि चालता येणार नाही परत कधी. धक्कादायक होतं हे सगळं. नक्कीच. पण इथेच त्यांची मानसिक ताकद दिसते. म्हणजे शुद्धीवर आल्यावर त्यांनी काय केलं? रडत बसले नाही ते? नाही, अजिबात नाही. त्यांना त्यांच्या एका मार्गदर्शकाने शिकवलेला 5 मिनिटांचा नियम आठवला. अच्छा, हा काय 5 मिनिटांचा नियम? ही एक मानसिक पद्धत आहे. म्हणजे बघा, जेव्हा काहीतरी वाईट घडतं जे आपण बदलू शकत नाही, तेव्हा त्याबद्दल दुःख करायला, रागवायला स्वतःला फक्त 5 मिनिटं द्यायची. फक्त 5 मिनिटं? हो, टायमर लावून. त्या 5 मिनिटात जेवढं वाईट वाटून घ्यायचंय ते घ्यायचं, पण 5 मिनिटं संपली की तो विषय तिथेच सोडायचा. आणि मग आपलं लक्ष आता पुढे काय यावर केंद्रित करायचं. म्हणजे उपायांवर लक्ष द्यायचं, समस्येत अडकून नाही राहायचं. वा, म्हणजे नकारात्मकतेतून बाहेर पडायची एक युक्ती. अगदी. आणि हॅल यांनी तेच केलं. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की ते चालणारच. आणि ते चालले? किती दिवसात? अविश्वसनीय आहे, पण फक्त 3 आठवड्यात. हॉस्पिटलमध्येच फिजिओथेरपीच्या मदतीने त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. कमाल आहे. डॉक्टरांना खोटं ठरवलं त्यांनी. हो, यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला. मग ते बरे झाले, कामावर परतले, यशस्वी झाले, स्वतःची कोचिंग कंपनी सुरू केली, लग्न केलं, घर घेतलं, सगळं परत रुळावर आलं. वाटलं असेल की आता सगळं ठीक झालं. हो, पण आव्हानं संपली नव्हती. परत काहीतरी झालं? हो ना. 2007-08 मध्ये अमेरिकेत मोठी आर्थिक मंदी आली. अच्छा, ती सबप्राईम क्रायसिसची वेळ. बरोबर. त्याचा फटका हॅल यांच्या व्यवसायाला बसला. उत्पन्न निम्म्याहून कमी झालं, कर्ज झालं डोक्यावर जवळपास $50,000. अरे देवा. घर पण गहाण पडलं होतं ना? हो, आणि ते जप्त होण्याची वेळ आली होती. म्हणजे शारीरिक संकटातून बाहेर पडल्यावर आता आर्थिक आणि मानसिक संकट. नैराश्य आलं असेल त्यांना? तीव्र नैराश्य. ते स्वतःला दोष देऊ लागले, इतरांना दोष देऊ लागले. जो माणूस अपघातानंतर खंबीर राहिला होता तो आता पूर्ण खचला होता. मग यातून कसं बाहेर आले ते? त्यांच्या पत्नीने त्यांना एका मित्राचा सल्ला घ्यायला सांगितला. गंमत म्हणजे हा मित्र काही व्यावसायिक सल्लागार नव्हता. मग जेव्हा हॅल त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने व्यवसायाबद्दल काहीच सल्ला दिला नाही. तो म्हणाला, तुझ्या समस्येवर माझ्याकडे उपाय नाही, पण एक कर, रोज सकाळी लवकर उठून धावायला जा. धावायला? धावण्याने कर्ज कसं फिटणार? तेच तर. हॅल यांना पण हेच वाटलं. पण तो मित्र म्हणाला की धावण्याने कदाचित समस्या नाही सुटणार,
पण तुला जास्त ऊर्जा मिळेल, सकारात्मक वाटेल, विचार करायला स्पष्टता येईल. हां, काहीतरी वेगळा दृष्टिकोन होता हा. हो. मग हॅल यांनी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं की यशस्वी लोक सकाळी काहीतरी खास करतात. यातून त्यांना प्रेरणा मिळाली. आणि मग त्यांनी काय केलं? त्यांनी ठरवलं की ते संशोधन करतील. जगातले यशस्वी लोक, उद्योजक, खेळाडू, कलाकार सकाळी नक्की काय करतात. अच्छा, इंटरनेटवर, पुस्तकांमधून माहिती गोळा केली. हो. आणि त्यांना काही समान धागे सापडले. अनेक यशस्वी लोक काही विशिष्ट गोष्टी नियमितपणे करत होते. काय होत्या त्या गोष्टी? त्यातूनच मग त्यांनी विचार केला की जर प्रत्येक सवयीचा वेगळा फायदा होतो तर सगळ्या एकत्र केल्या तर. आणि त्यातूनच मिरॅकल मॉर्निंग आणि ते सेवर्स तयार झालं. अगदी बरोबर. सॅवर्स, 6 सवयींचा संच. चला, तर मग आता या सेवर्सबद्दल बोलूया. प्रत्येक अक्षर काय दर्शवतं? पहिला आहे एस. एस म्हणजे सायलेन्स, शांतता. शांतता. पण ही फक्त आवाजाची शांतता नाही. अच्छा. मग ही आहे मनाची शांतता. म्हणजे काही मिनिटं शांत बसणं, ध्यान करणं. मेडिटेशन. हो, मेडिटेशन, प्रार्थना किंवा फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, खोल श्वास घेणं. याचा फायदा काय? फायदा म्हणजे तणाव कमी होतो, विचारांना स्पष्टता येते. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघण्याऐवजी काही मिनिटं शांत बसलं की काय म्हणतात त्याला, दिवसाची सुरुवात चांगली होते. रे डॅलिओ यांचं उदाहरण दिलं होतं कुठेतरी. हो, ते अब्जाधीश गुंतवणूकदार. ते म्हणतात की ध्यान त्यांना योग्य निर्णय घ्यायला मदत करतं, भावनांच्या आहारी न जाता. म्हणजे ही शांतता म्हणजे निष्क्रियता नाही, तर मानसिक तयारी आहे. बरोबर. अगदी. आता पुढचं अक्षर ए. ए म्हणजे ॲफर्मेशन्स, सकारात्मक स्वयंसूचना. हे काय प्रकरण आहे? ॲफर्मेशन्स म्हणजे आपण स्वतःला वारंवार काही सकारात्मक वाक्य सांगणं. जसं की मी आत्मविश्वासू आहे किंवा मी यशस्वी होणार आहे. ही वाक्य आपल्या ध्येयांशी जुळलेली असतात. याचा परिणाम होतो? हो. असं म्हणतात की वारंवार हे बोलल्याने किंवा ऐकल्याने आपल्या अंतर्मनावर परिणाम होतो. आपल्या ज्या नकारात्मक समजुती असतात, लिमिटिंग बिलीफ्स, बरोबर, त्या बदलायला मदत होते. आत्मविश्वास वाढतो. काही जण याला फेक इट टिल यू मेक इट म्हणतात. पण ही फक्त वरवरची नक्कल नाही. आपण जाणीवपूर्वक आपल्या मानसिकतेला आकार देतोय. महत्वाचं म्हणजे वाक्य सकारात्मक आणि वर्तमान काळात असावी लागतात. अच्छा, म्हणजे मी तसा आहे असं म्हणायचं. रंजक आहे. पुढचं अक्षर आहे व्ही. व्ही, व्हिज्युअलायझेशन, कल्पना चित्रण. हे अफर्मेशन्सपेक्षा वेगळं कसं? व्हिज्युअलायझेशन जास्त दृश्यात्मक आहे. म्हणजे आपण डोळे मिटून कल्पना करायची की आपलं ध्येय साध्य झालं आहे. ते यश आपण अनुभवतोय. फक्त चित्र बघायचं? नाही. त्या यशाशी जोडलेल्या भावना, आवाज सगळं अनुभवायचं. अनेक खेळाडू हे करतात स्पर्धेआधी. हो, ऐकले. विराट कोहली किंवा मुरलीधरन असं काहीतरी. अगदी. हॅल एल्रोडने मॅरेथॉन धावण्यासाठी याचा वापर केला. ते धावायला जायच्या आधी कल्पना करायचे की ते सहज धावत आहेत, जिंकत आहेत. म्हणजे मानसिक सराव. बरोबर. अझीम प्रेमजी म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट दोनदा घडते, एकदा मनात, एकदा प्रत्यक्षात. हे ते मनात घडवण्याचं साधन आहे. छान. आता पुढचा घटक ई. एक्सरसाइज, व्यायाम. हो, व्यायाम. सकाळच्या व्यायामाचे शारीरिक फायदे तर आहेतच. पण इथे काही वेगळा भर आहे का? हो, इथे मानसिक आणि भावनिक फायद्यांवर जास्त भर आहे. अगदी थोडा व्यायाम केला तरी मेंदूला ऑक्सिजन जास्त मिळतो. त्यामुळे सतर्कता वाढते. आणि एंडॉर्फिन नावाचे हॉर्मोन्स तयार होतात, फील गुड हॉर्मोन्स. त्याने मूड सुधारतो, तणाव कमी होतो. किती वेळ करायचा व्यायाम? खूप वेळ लागत असेल ना? नाही, अजिबात नाही. हॅल एल्रोड म्हणतात 5-10 मिनिटं पण पुरेसा आहे. जम्पिंग जॅक्स, योगासनं, जागेवर धावणं, काहीही चालेल. अच्छा, म्हणजे जिममध्ये जायची गरज नाही? नाही. रॉबिन शर्मा त्यांच्या 5 AM क्लबमध्ये 20 मिनिटं तीव्र व्यायामाबद्दल बोलतात. पण मुद्दा आहे सकाळी शरीराला थोडी चालना देण्याचा. हे महत्वाचं आहे की थोडा व्यायाम पण चालतो, कारण वेळेचा प्रश्न असतो अनेकांना. आता पुढचा आर. रीडिंग, वाचन. हो, वाचन. पण कोणतंही वाचन नाही. म्हणजे कादंबऱ्या नाहीत, बातम्या नाहीत? नाही. इथे भर आहे स्वयंविकास, नवीन कौशल्य शिकणं किंवा आपल्या क्षेत्राशी संबंधित ज्ञान वाढवणाऱ्या पुस्तकांवर. अच्छा, सेल्फ हेल्प किंवा प्रोफेशनल डेव्हलपमेंट. अगदी. कल्पना अशी आहे की रोज फक्त 10-15 मिनिटं वाचलं तरी खूप ज्ञान जमा होतं हळूहळू.
किती? एका स्रोतात काहीतरी आकडा होता? हो, दिवसाला 10 पानं वाचली तर वर्षाला जवळपास 18-20 पुस्तकं होतात. बापरे, फक्त 10 पानांनी? हो, वॉरेन बफे, बिल गेट्स आजही रोज तास न तास वाचतात. वाचण्याने नवीन दृष्टिकोन मिळतात, नवीन कल्पना सुचतात. खरंय, ज्ञानाची ताकद आहेच. आता शेवटचा घटक स्क्रायबिंग, लिखाण. स्क्रायबिंग म्हणजे थोडक्यात लिहिणं, जर्नल लिहिणं. काय लिहायचं यात? डायरीसारखं? हो, पण त्यात अजून काही गोष्टी येऊ शकतात. जसं की तुमची ध्येय लिहून काढणं, त्यासाठी काय करणार आहात ते लिहिणं. प्लॅनिंग? हो, किंवा मनातले विचार, भावना नोंदवणं, कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहिणं, दिवसभरात काय शिकलात ते लिहिणं. याचा काय फायदा? लिखाणामुळे विचारांना स्पष्टता येते. ध्येय लिहिल्याने ती अधिक खरी वाटतात, आपण जास्त कटिबद्ध होतो. रिचर्ड ब्रॅन्सन नेहमी वही पेन ठेवतात जवळ असं ऐकलंय. बरोबर, कल्पना सुचली की लगेच टिपून घ्यायला. हे एक प्रकारे स्वतःचं परीक्षण करण्यासारखं आहे, सेल्फ रिफ्लेक्शन. तर ह्या आहेत SAVERS, सायलेन्स, ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, एक्सरसाइज, रीडिंग आणि स्क्रायबिंग. हो, हॅल एल्रॉड यांनी ह्या 6 सवयी एकत्र करून मिरॅकल मॉर्निंग दिनचर्या बनवली. आणि मग त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला? ते तर इतक्या मोठ्या संकटात होते. बदल खूपच मोठा होता, म्हणजे नाट्यमयच म्हणावं लागेल. काय झालं नक्की? त्यांनी इतक्या सातत्याने हे केलं की फक्त 2 महिन्यात त्यांचं उत्पन्न दुप्पट झालं. 2 महिन्यात? दुप्पट. हो. ते आर्थिक संकटातून बाहेर पडले, कंपनी वाचवली, घर वाचवलं. अविश्वसनीय. इतकंच नाही, त्यांची शारीरिक आणि मानसिक ताकद इतकी वाढली की त्यांनी 52 मैलांची अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली. काय सांगताय? तोच माणूस ज्याला डॉक्टर म्हणाले होते की चालू शकणार नाही. तोच माणूस. हे दाखवून देतं की सातत्य आणि योग्य सवयी किती महत्वाच्या आहेत. पण या सवयी लावणं सोपं नसतं ना. सुरुवातीला कठीण गेलं असेल. नक्कीच. म्हणूनच ते 30 दिवसांचं चॅलेंज सांगतात. त्याचे 3 टप्पे आहेत. कोणते टप्पे? पहिले 10 दिवस खूप कठीण वाटतात, असहाय्य. मग पुढचे 10 दिवस थोडे सवयीचे होतात, पण तरी त्रासदायक वाटतात, अस्वस्थ. आणि शेवटचे 10 दिवस सवय अंगवळणी पडते. मग ती न केल्यास चुकल्यासारखं वाटतं, अथक. याचा संबंध ॲटॉमिक हॅबिटशी जोडला होता ना एका स्रोताने? हो, जेम्स क्लिअर यांचं पुस्तक. ते सांगतात की मोठ्या सवयी छोट्या छोट्या सातत्यपूर्ण कृतींमधून तयार होतात. म्हणजे SAVERS ह्या त्या ॲटॉमिक हॅबिट्स आहेत. अगदी. ॲटॉमिक हॅबिट्समध्ये सवयी कशा लावायच्या, कशा मोडायच्या याच्या पद्धती पण सांगितल्या आहेत. त्या SAVERS साठी उपयोगी पडू शकतात. म्हणजे मिरॅकल मॉर्निंग सांगतं काय करायचं आणि ॲटॉमिक हॅबिट सांगतं कसं करायचं. बरोबर आहे. छान कनेक्शन आहे हे. हो. आता आपण मिरॅकल मॉर्निंगवर बोललो, पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इतरही काही पुस्तकांचा उल्लेख होता. थोडक्यात सांगता येईल का? हो. एका YouTube व्हिडिओमध्ये काही लोकप्रिय मराठी अनुवादित पुस्तकांची यादी होती. कोणती? त्यात होतं थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा, जे विचारशक्तीवर भर देतं. नॅपोलियन हिल यांचा. बरोबर. मग रिच डॅड पुअर डॅड, आर्थिक साक्षरतेबद्दल. रॉबर्ट कियोसाकी. हो. हू मूव्ड माय चीज, बदलांना कसं सामोरं जायचं. ॲज अ मॅन थिंकथ, माणूस जसा विचार करतो तसा बनतो, विचारांच्या शक्तीबद्दल. आणि बिलीव्ह इन युअरसेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा, अंतर्मनाच्या शक्तीबद्दल. म्हणजे या सगळ्या पुस्तकांमध्ये पण तेच समान धागे आहेत. मानसिकता, ध्येय, सातत्य. हो, स्वतःवरचा विश्वास. हे सगळं मिरॅकल मॉर्निंगच्या तत्वांशी कुठेतरी जुळतं. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? श्रोत्यांसाठी महत्त्वाचा संदेश काय असेल? मला वाटतं सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की दिवसाची सुरुवात कशी होते यावर खूप काही अवलंबून असतं. जाणीवपूर्वक, सकारात्मक आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सकाळच्या सवयी, त्या लहान असल्या तरी चालतील, पण सातत्याने केल्या तर त्याचे मोठे परिणाम दिसतात, चक्रवाढ व्याजासारखे. अगदी. ही फक्त लवकर उठण्याची गोष्ट नाही, तर उठल्यावर त्या वेळेचा काय उपयोग करतो ही गोष्ट आहे. कट तर चांगली आहे, अनेकांना फायदा झालाय. पण यश मिळवण्यासाठी या 6 विशिष्ट सवयीच करणं गरजेचं आहे का? की कोणतीही चांगली सवय शिस्तीने पाळणं जास्त महत्वाचं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे मुद्दा SAVERSचा आहे की शिस्तीचा? हो. मला वाटतं कदाचित दोन्हीचं मिश्रण असेल. SAVERS एक चांगली संतुलित सुरुवात करून देते. मानसिक, भावनिक, शारीरिक, बौद्धिक सगळ्या अंगांना स्पर्श करते. पण कदाचित नंतर त्या ठराविक कृतींपेक्षा ध्यान की प्रार्थना, धावणे की योगा, ती कृती रोज करण्याची शिस्त
जास्त महत्वाची ठरत असेल. बरोबर, प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. हो. आणि हाच विचार पुढे नेऊया श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. जर तुम्हाला तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये फक्त एक नवीन सवय जोडायची असेल, ज्यामुळे तुमच्या मते सर्वात मोठा सकारात्मक बदल घडेल, तर ती कोणती असेल? ती SAVS पैकीच असेल की काहीतरी वेगळी? विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. नक्कीच.